तर सरपंच हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांनी हैराण झालेल्या धनंजय मुंडेंनी आता जातीची ढाल पुढे केली। 59 दिवस सलग एक जिल्हा एक जात एक गाव आणि माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे असं म्हणत मुंडेंनी जातीची ढाल पुढे केली आहे। तर मी सुद्धा जातीवंत बंजारी आहे, गुन्हेगारांना पाठीशी घालणार नसल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। काय माझ्यासारख्याचं एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल? माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे। अहो, आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो, मनातून बोलतो, आपण पण याचं आत्मपरीक्षण करा। 59 दिवस कुणा एका माणसाचं, एका जिल्ह्याचं, एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल व्हावं? 59 दिवस गुन्हा केल्यानंतर जातीचा पडदा का वापरायचा? मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मी सुद्धा वंजारीच आहे आणि जातीवंत वंजारी आहे, ज्याचं अख्खं खानदान हमाली व्यवसायात गेलं। मुंबईतला हमाली व्यवसायावरचा तो वंजारी समाजाचा पगडा आहे। आजही सर्वात जास्त हमाली वंजारी समाजाचे आहेत। त्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मी आहे। आम्ही कधी पण असं हे बाळगत नाही पडता, आम्ही वंजारी समाजाचे आहोत, वंजारी समाजाचे आहोत आहे ना, पण गुन्हेगार गुन्हेगार आहे।